श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. डिसेंबरचा महिना सुरू झाला असून यात मार्गशीर्ष महिन्याला विशेष असे महत्त्व आहे. या काळामध्ये खंडोबांची नवरात्री आणि महालक्ष्मीचे व्रत केले जाते. हा महिना धार्मिकदृष्ट्या अधिक पवित्र मानला जातो. 2 डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिना सुरू झाला असून मार्तंड भैरव षडरात्रोत्सवाचाही प्रारंभ झाला आहे. या दिवशी देव दिवाळी देखील साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस हा खंडोबांची नवरात्री आणि देव दिवाळी म्हणून साजरा करतात. मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते षष्टीपर्यंत 6 दिवस नवरात्री असते. जेजुरीला हा उत्सव मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात. यंदा चंपाषष्ठी 7 डिसेंबरला शनिवारी असणार आहे. चंपाषष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणूनही ओळखले जाते. हा भगवान शंकरांच्या अवतारापैकी एक आहे. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो. भगवान खंडोबांच्या मल्ल आणि मणी या 2 राक्षसांच्या झालेल्या विजयाचे स्मरण म्हणून चंपाषष्ठी साजरी करतात. या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकरांनी मार्तंड भैरवांचे रूप घेतले होते. हे युद्ध अवघ्या 6 दिवसांनी संपले. या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्टी तिथी होती. हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा ते षष्टी तिथीपर्यंत हा उत्सव सुरू असतो. या उत्सवाची आजच्या दिवशी म्हणजेच चंपाषष्ठीच्या दिवशी सांगता केली जाते. या 6 दिवसांमध्ये मार्तंड देवाजवळ 9 तेलाचे दिवे लावले जातात. तसेच विधिवत खंडोबांची पूजा करून आरती म्हटली जाते. आज खंडोबांच्या नवरात्रीचा शेवटचा दिवस चंपाषष्ठी आहे. आजच्या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय केल्याने देखील खंडेरायांची कृपा तुम्हाला लाभते. आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे. या उपायामध्ये आज शनिवारी आलेल्या चंपाषष्ठीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे. घरामध्ये ही वस्तू जाळल्याने आपल्याला असलेले सर्व दोष, आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी, आयुष्यात असलेली नकारात्मकता, दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि आपल्या घराची, पतीची, मुलांची भरभरून प्रगती होईल. घरामध्ये सुख समृद्धी येईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे, नंतर त्या वस्तूचं काय करायचे, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर आज खंडेरायांचा कुलाचार केला जातो, ज्यामध्ये खंडेरायांना आजच्या दिवशी गव्हाचे रोडगे किंवा बाजरीच्या भाकरी, वांग्याचे भरीत नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते. तसेच पूर्णाच्या दिव्यांनी त्यांना ओवाळलं देखील जातं. तुमच्या कुलाचाराप्रमाणे, प्रथे परंपरेप्रमाणे तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. सकाळी केल्या नसतील तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. आणि त्याचबरोबर बघा, आजच्या दिवशी तुम्हाला मल्हारी सप्तशतीचा एकतरी पाठ करायचा आहे. ज्यांच्या घरामध्ये षडरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना झालेली आहे त्यांच्या घरामध्ये या सेवा सुरू असतील. पण तुम्ही अजूनही ही सेवा केली नसेल तर नक्की ही सेवा करा. या सेवेने देखील घरामध्ये खूप लाभ होतात. कारण आपण कितीही देवदेव केलं आणि आपल्या कुलदेवीची आणि आपल्या घराण्याच्या कुलदेवतेची सेवा आपल्या हातून घडत नसेल तर अनेक अडचणी, अनेक समस्या आपल्या आयुष्यामध्ये उद्भवतात. ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या आहेत, शारीरिक आहेत, मानसिक आहेत. तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही. नशिबाची साथ मिळत नाही. घरामध्ये जोही थोडाफार पैसा येतो तो फार काळ टिकत नाही. यानं त्या कारणाने तो खर्च होतो. मग तुमच्या मागे लागलेली अनावश्यक खर्च असतील, आजारपण असतील, घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते, ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते. आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये तुमच्या घरात आलेला पैसा निघून जातो. तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करता त्यामध्ये सतत काही ना काहीतरी अडथळे येतात. ते कार्य सिद्धीस जात नाही किंवा ते कार्य सुरू जरी झालं तरी त्यामध्ये तुम्हाला सतत अपयशाचा सामना करावा लागतो. तुमच्या घरामध्ये भरपूर नकारात्मकता, वास्तुदोष आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत छोट्या-छोट्या गोष्टीवरून वादविवाद, भांडण, कलह होतात. तुम्हाला पितृदोष आहे. त्यामुळे तुमच्या मुलांच्या आयुष्यावरही याचा परिणाम होतो. जसं की घरामध्ये असलेली लहान मुलं सतत किरकिर करतात, व्यवस्थितपणे खात-पीत नाहीत. मुलं मोठी असतील तर ते हट्टीपणा करतात, घरातल्यांचं ऐकत नाहीत, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही. त्याचबरोबर तुम्हाला कोणताही शत्रू त्रास आहे, त्यामुळे तुमची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही. नवीन संधी तुमच्यासाठी उपलब्ध होत नाही. तर हे जे काही दोष, या काही अडचणी तुमच्या मार्गामध्ये आहेत, त्या दूर व्हाव्यात यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत. बघा, आजच्या दिवशी तर खंडेरायांचं देवी तत्व हे सक्रिय झालेलं आहे. त्यामुळे ज्याही सेवा उपासना तुम्ही खंडेरायांसाठी कराल, त्याचं तुम्हाला नक्कीच शीघ्र फळ हे मिळेलच.
त्यामुळे या षडरात्रोत्सवामध्ये किंवा चंपाषष्ठीच्या दिवशी खंडेरायांसाठी तुम्हाला काही करणं शक्य नाही झालं तर मी जी सेवा सांगणार आहे ती तुम्ही नक्की करून बघा. बघा, खंडोबांचा टाक तुमच्या देव्हाऱ्यात नसेल तर महादेवाची पिंड ही प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये असते. तिथे बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे, कारण खंडेराय हे महादेवांचाच अवतार मानले जातात. तर आज योगायोगाने ही चंपाषष्ठी शनिवारी आलेली आहे. शनिवारचा दिवस शनिदेव, कालभैरव आणि महादेवांना समर्पित असतो. त्यामुळे तुमच्या मागे काही शनीची साडेसाती सुरू असेल तर ती देखील या उपायामुळे दूर होईल. शनिदेव प्रसन्न होतील, कारण शनिदेवांना त्यांच्यापेक्षाही अधिक प्रिय महादेवांची सेवा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्या घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची, कारण कोणतेही कार्य करत असताना घराची स्वच्छता तेवढीच महत्त्वाची आहे. त्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे. नंतर देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा, धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. तुमच्या घरामध्ये खंडेरायांचा कुलाचार केला जात असेल संध्याकाळच्या वेळी तर तो तुम्हाला करून घ्यायचा आहे. कुलाचार केला जात नसेल तर तुम्ही ही सेवा नक्की करा, देवघरासमोर बसून करा. त्यानंतर बघा, तुळशीसमोर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा नसेल तर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा, कारण आज शनिवार आहे. मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही घराच्या अंगणामध्ये लावल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि शनीची साडेसाती देखील दूर होत असते. तर आता दिवा वगैरे लावून झाल्यानंतर मग तुम्हाला देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे आणि या मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला खाली थोडेसे तांदूळ पसरून ठेवायचे आहेत. तांदूळ म्हणजेच अख्ख्या अखंड अक्षदा. तांदळावरतीच लक्ष्मी विराजमान असते, त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आर्थिक समस्या दूर करण्यासाठी तांदळाचा वापर करायचा. त्यावरती आपल्याला 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो, घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढवतो आणि याच्या सुगंधाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते. त्याचबरोबर घरामध्ये असलेले वास्तुदोष देखील भीमसेनी कापरामुळे नष्ट होतात. म्हणून भीमसेनी कापूरच घ्यायचा, नसेल तर साधा कापूर वापरला तरीही चालेल. आता 5 भीमसेनी कापराच्या वड्या घेतल्यानंतर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी अनेक तांत्रिक क्रियांसाठी वापरली जाते. घरामध्ये असलेली नकारात्मकता, तुम्हाला असलेले दोष ते देखील नष्ट करण्यासाठी अतिशय प्रभावी अशी पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे. पिवळी मोहरी तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळून जाईल. ती तुम्हाला आणायची आहे. नसेल तर मग तुमच्या स्वयंपाकघरातली काळी मोहरी या उपायासाठी तुम्ही वापरू शकता. पिवळी मोहरी तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे आणि बघा, नित्यसेवा स्तोत्रमंत्र या पोथीमध्ये दिलेलं कालभैरव अष्टकचं तुम्हाला 1 वेळा पठण करायचं आहे. 1 वेळा पठण करा किंवा तुम्ही 1 वेळा मोबाईलवरती लावून द्या. श्रवण करत ही सेवा तुम्हाला करायची आहे. आता एवढी सेवा करून झाल्यानंतर त्या कापुरावरती ही पिवळी मोहरी टाकायची आहे. कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित केल्यानंतर यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर ते मातीचं भांडं तिथून उचलायचं आहे. देवघरावरून हे मातीचं भांडं 3 वेळा ओवाळून घ्यायचं. ओवाळून घेत असताना येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा मंत्र तुम्ही 3 वेळा जप करू शकता, किंवा तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. स्त्रिया हा उपाय करत असतील तर नमः शिवाय म्हणायचं आणि पुरुष हा उपाय करत असतील तर ओम नमः शिवाय असं बोलायचं आहे. त्यानंतर तुमच्या घरामध्ये हे मातीचं भांडं संपूर्ण फिरवायचं आहे. घराच्या कोपऱ्यामध्ये फिरवा, फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून. त्यानंतर बघा, तुम्हाला हे मातीचं भांडं घेऊन तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर जायचं आहे. मुख्य प्रवेशद्वारावरून हे मातीचं भांडं 3 वेळा ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर उंबाठ्याबाहेरच हे मातीचं भांडं तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. आता कापूर जळून पूर्णपणे शांत झाल्यानंतर जी रक्षा तयार होईल, ती रक्षा म्हणजे आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा आहे. ती सगळी पिवळी मोहरी आणि त्याचबरोबर भीमसेनी कापुराने खेचून घेतलेली आहे. त्यामुळे ती नकारात्मक ऊर्जा आपल्याला परत घरात न्यायची नाही, तर ती घराबाहेरच फेकून द्यायची. तुम्ही घराबाहेर असलेल्या एखाद्या झाडाच्या मुळाशी ही रक्षा टाकून देऊ शकता, किंवा तुम्ही तुमच्या घराच्या बाहेरच एखादं डस्टबिन ठेवा. डस्टबिनमध्ये ही रक्षा तुम्हाला टाकून द्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरात यायचं, हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.